नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. वेलकम ऑल. सो आज आपण नंबर 5 बद्दल जाणून घेणार आहोत. 5 नंबर म्हणजेच काय, तर कुठल्याही महिन्याच्या, जी लोक कुठल्याही महिन्याच्या 5 तारखेला, 14 तारखेला ज्यांचा जन्म होतो, 23 तारखेला, सो त्यांचा मुलांक असणार आहे. त्याला मुलांक म्हणतात किंवा पर्सनॅलिटी नंबर म्हणतात किंवा किंग नंबर म्हणतात, ड्रायव्हर नंबर म्हणतात. सो ते कोण कोण आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, बघा तुमच्या बरोबर ते मॅच होतंय का. कारण कुठल्याच गोष्टी, ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, न्यूमरोलॉजी असेल, तर ते अगदी परफेक्ट 100% आपल्याशी तंतोतंत मॅच होत नाही. त्याच्यातले 10 ते 20% आपण आपल्या कर्मांवर अवलंबून असतं. त्यामुळे अगदी एक्झॅक्टली मॅच होईल असं होऊ शकत नाही. आत्ताच्या लाईफमध्ये तुमचे कर्म कसे आहेत त्याच्यावर तुम्हाला मिळणारं आयुष्य डिपेंड असतं. ठीक आहे. सो येस, चला बघूया आपण. येस, 14 तारखेला. वन सेक, मला स्क्रीन शेअर करू दे. ओके. 5, 14, 23 या तारखांना ज्याचा जन्म झालेला असतो त्यांचा मूलांक कोणता आहे? 5 आहे. हो, एकच मिनिट. चला, कोण कोण आहेत बरं? बस एवढ्या ग्रुपमध्ये फक्त दोनच? एवढेच आहेत का? बाकी सगळे काय आहेत, असेच आलेले आहेत का? नाही, मला चॅटबॉक्स मध्ये मेसेज नको. मला इथे इमोजी दाखवा. इमोजी दाखवलात की मला लगेच कळतं. चॅटबॉक्सचे मेसेज मी आता रीड नाही करत आहे. हा, फक्त इमोजीवाले हँड्स दाखवा मला. म्हणजे मला कळेल एक्झॅक्टली किती लोक आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये असाल तरी चालेल, रेकॉर्डिंग ऐका फक्त. फक्त हँड रेज झाला पाहिजे तुमचा, दॅट्स इट. कारण बघा, शिकवणाऱ्याला सुद्धा मजा आली पाहिजे केव्हा, समोर लोक असतील तर. नाहीतर नुसते व्हिडिओ आहेत आणि तुम्ही व्हिडिओ ऑफ करून ठेवलेले आहात, मग काय फायदा. मला पण मजा येणार नाही कोणाला काय शिकवायला. मग जिथे मी माझे 20% देणार होते तिथे फक्त 10% देणार. सो चॉईस इज युअर्स ना. विंडो विंडो ऑन करायची आहे की नाही करायची? येस, डेफिनेटली काही लोक ऑफिसमध्ये आहेत, नो प्रॉब्लेम. पण जे लोक इझिली अवेलेबल आहेत, ऐकू शकतात, त्या लोकांसाठी मी ही सांगते. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. ग्रेट. बघा आता कसे चेहरे छान दिसत आहेत. मला पण कळतंय की कोण काय करतंय, काय करत नाहीये, की नुसतंच ऐकतायत. तो नुसतंच ऐकणाऱ्यांना रिस्पॉन्स नाही माझ्याकडून. ऐकायचं असेल तर छान मनापासून ऐका, कारण मी सुद्धा माझ्या 15 वर्षाचे नॉलेज इथे तुम्हाला देत आहे. ठीक आहे ना. त्याच्यासाठी तुम्हाला 1 रुपया खर्च करायला लागलाय का? नाही. सो जे मिळतंय छान फ्री मध्ये ते घेण्याचा प्रयत्न करा ना. ओके. चला, आता कसे छान सगळ्यां, बरं, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. हो, आय होप की तुमच्या सगळ्यांचं 5 तारखेचं मुलांक आहे. आता तुम्ही स्वतःला जज करायचे आहे. ओके. बघूया आता काय आहे. सो 5 नंबर म्हणजेच काय, तर बॅलेन्सिंगचा नंबर. न्यूमरोलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाचा नंबर आहे 5, 6, 1 आणि 9. ओके. सो बॅलेन्सिंगचा नंबर याला म्हटला जातो. हे बुधाला रिप्रेझेंट करते, म्हणजेच काय, मर्क्युरी. सो तुमचा रुलिंग प्लॅनेट आहे मर्क्युरी, बुध. ओके. आता पुढे बघूया आपण. हा नंबर ज्यांच्या ज्यांच्या बर्थडेट मध्ये आहे, तो त्यांना त्यांना या नंबरचे इफेक्ट तसे तसे बघायला मिळतात. आता ते कसे ते आपण बघूया. सो एनी हाऊ आपल्या जन्मतारखेमध्ये हा नंबर आलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, मॅडम काय ओढून ताणून आणायचं का, आमच्या जन्मतारखेमध्ये आहेच नाही तो. मग काय करायचं ते आपण पुढे शिकणार आहोत. आता आपण बघूया नंबर 5चं वैशिष्ट्य काय काय आहे. ठीक आहे. चलो. नंबर 5, रुलिंग प्लॅनेट मर्क्युरी, बुध आहे. व्हेरी सक्सेसफुल, रिप्रेझेंट बॅलन्स, अकाउंटेबिलिटी, यू कॅन पुश देम, कमिटेड, ओव्हरऑल लकी नंबर, लव्ह, ट्रॅव्हलिंग. आता एक्झॅक्टली काय आहे ते आपण जाणून घेऊया. ही लोक खरोखरच दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा लकी असतात. आपल्या जीवनामध्ये जर त्यांनी, बघा, जर त्यांनी राजयोग असतो आपल्या पत्रिकेमध्ये, काहींच्या पत्रिकेत असतो. पण तो घरी बेडवर बसून राजयोग मिळणार आहे का तुम्हाला?
दे हरी खाटल्यावरी, मी देणार आहे का वरून छप्पर फाडून देव आपला? नाही. सो देवाला सुद्धा त्याच्यासाठी परिश्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात. तर आपण कोण आहोत? राजयोग आहे म्हणून मला ज्योतिषाने सांगितलेलं आहे किंवा मला न्यूरोलॉजिस्टने सांगितलेलं आहे पत्रिकेत राजयोग आहे, छप्पर फाडून पैसा मिळणार आहे, म्हणून वर्षानुवर्ष बेडवर पडून बसून राहिला तर त्याला मिळणार आहे का? अजिबात नाही. काहीतरी कर, तर मी तुझ्याकडे राजयोग घेऊन येईन, असा त्याचा अर्थ होतो. येस, डेफिनेटली यांच्या पत्रिकेमध्ये, यांच्या नावामध्ये सुद्धा, नंबर्स मध्ये सुद्धा राजयोग असतो, पण तो केव्हा? जर यांनी काही एफर्ट्स टाकले तर. ओके. ही लोक वरवर दिसायला तुम्हाला लेझी वाटतात, पण जेव्हा कुठलंही काम हातात घेतात तेव्हा मात्र त्याचे 100% त्याच्यामध्ये देतात. बघा, तुम्ही स्वतःला जज करा. कुठलंही काम करतील, कुठल्याही सेक्टरमधील, बँकिंग, फायनान्स, ऑनलाईन काही करतील तर त्याच्यामध्ये स्वतःचे 100% देणार. त्यांना रिझल्ट पाहिजे असतो काही करून, एनी हाऊ. आणि या लोकांना वयाच्या कमी, म्हणजेच कमी वयातच यांच्यावर जबाबदारी थोड्याफार प्रमाणात पडते. घरची जबाबदारी असेल म्हणा, किंवा घरामध्ये मोठे असतील, सो ती जबाबदारी इनडायरेक्टली यांच्यावर पडते आणि त्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव असते. सो चेक करा तुमचं असंच आहे का? हा नंबर कम्युनिकेशनला रिप्रेझेंट करतो. त्यामुळे ही लोक दुसऱ्यांबरोबर कम्युनिकेट खूप छान प्रकारे करू शकतात. बघा, तुम्ही जज करा स्वतःला. आता यांचं काही ड्रॉबॅक, ड्रॉबॅक नाही म्हणता येणार, चांगले पॉइंट्स आहेत हे. तो हे लोक थोडेसे मनी माइंडेड असतात. ओके. मनी माइंडेड असल्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला जो काही सल्ला देणार तो पैशाचा सल्ला देणार. पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे, कुठे वाचवायचे, कुठे काटकसर करायची, तो हे ते इतरांना खूप छान उत्तम प्रकारे सांगतात आणि स्वतः सुद्धा त्याच्यावर इम्प्लिमेंट करतात. म्हणजे मनी मॅनेजमेंट यांच्याकडे खूप छान असतं. आणि यांची सेव्हिंग सुद्धा तुम्ही बघायला गेलात ना, बँक अकाउंट चेक करा बरं, तुमचा कोण मित्र मैत्रीण असेल त्यांचं बँक अकाउंट पण खूप छान भरलेलं असतं. त्याच्यामध्ये कधीच कमतरता येत नाही. ओके. आता यांचा आणखीन एक ड्रॉप आहे, थोडंसं चिटिंग करू शकतात समोरच्या व्यक्तीबरोबर. आणि यांचं फ्रेंड सर्कल नेहमी वाढतच राहतं, कारण यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं, इतरांशी चांगलं बोलतात. त्यामुळे यांचं ऑब्विसली यांचं फ्रेंड सर्कल, यांचा जो वावर असतो इतर लोकांमध्ये तो खूप छान असतो. अगदी स्पष्ट दिसण्या इतपत असतो. बरीच लोक ग्रुपमध्ये असतात पण त्यांचं अस्तित्व कळत नाही, पण यांचं अस्तित्व लगेचच दिसून येतं. की हा नसेल मित्र तर मजा येत नाही ग्रुपमध्ये, असं असतं. त्यामुळे ही असायलाच पाहिजे आपल्या ग्रुपमध्ये. असं काहीतरी तुमच्याबद्दल मागून गॉसिपिंग केलं जातं, म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी तुमचं गॉसिपिंग केलं जातं. आता या लोकांचा एक ड्रॉबॅक आहे की डिसिजन खूप फास्ट घेतात. म्हणजे मागचा पुढचा विचार न करता क्विक क्विक डिसिजन घेतात, आणि क्विक डिसिजन घेतल्यामुळे कधीतरी असं होतं की तोंडावर पडण्यास इतपत वेळ येते. सो डिसिजन घेताना यांनी थोडंसं थांबून, थोडंसं विचार करून डिसिजन घेतला पाहिजे. आता या लोकांना काय आवडतं? तर या लोकांना ट्रॅव्हलिंग फार आवडतं. यांना फिरायला आवडतं. कारण 5 नंबर बॅलन्सिंगचा नंबर आहे, आयुष्यामध्ये सगळंच मिळतं. जर जी लेडीज असेल आणि तिचं त्या व्यक्तीबरोबर लग्न झालं असेल तर ऑब्व्हियसली त्या लेडीजमुळे त्या जेंट्सला ते सगळं मिळतं जे तिला हवं असतं. कारण तिच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये ते बॅलन्सिंग निर्माण होतं. तिला ते देवाने, त्या परमेश्वराने दिलेलं असतं. त्यामुळे इनडायरेक्टली ज्या व्यक्तीबरोबर ती लग्न करते त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा या गोष्टी मिळतात. ठीक आहे. त्यामुळे मे बी असं असू शकेल की तुमचं लग्न झाल्यानंतर, लेडीजसाठी सांगते, लग्न झाल्यानंतर तुमच्या नवऱ्याच्या जीवनामध्ये तुम्ही बदल घडून आणलेला आहे आणि तुमच्यामुळे तुमच्या मिस्टरांना वेळेवर प्रमोशन मिळालेलं असेल किंवा पैशांच्या बाबतीत काहीतरी त्यांना चांगले रिझल्ट मिळालेले असतील. सो असं असू शकतं, कारण हा बॅलन्सिंगचा नंबर आहे. आता या लोकांचं बघूया, नंबर 5 वाले. या लोकांना ना सपोर्ट खूप छान मिळतो इतरांकडून. जेव्हा जेव्हा यांना गरज असते, कुठल्याही कामासाठी मदत हवी असते, तेव्हा न सांगता यांची जवळची माणसं असतात, अगदी जोडलेली जीवाभावाची माणसं, ती त्यांना मदत करायला तयार असतात, सपोर्ट करायला तयार असतात. सो यांनी माणसं जोडलेली असतात, हे आपण बोलू शकतो. चला बघा, चेक करा. या लोकांच्या बाबतीत सुद्धा फायनान्शियली प्रॉब्लेम येऊ शकतात, पण ही लोक कधीच गिव्हअप करत नाही. काही प्रॉब्लेम आला तर त्याच्याबरोबर फाईट करण्यासाठी तयार असतात, 2 हात द्यायला तयार असतात. आणि त्यामुळे
त्या सिच्युएशन मधून ती लोक अलगद बाहेर येतात. जेव्हा जेव्हा यांना पैशांची काही गरज भासते, काही अडचण निर्माण होते, तेव्हा कोणतरी यांच्यासमोर अशी व्यक्ती निर्माण होते की त्यावेळेचा त्यांचा तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतो आरामात. आरामात. आज मला पैशांची गरज आहे, आता काय करू काय करू काय करू. त्यांची बहीण येणार आणि त्यांना सांगणार की तुला काही तू टेन्शन मध्ये दिसतेस, काही झालंय का. मग त्यांनी जसा त्यांच्यासमोर प्रॉब्लेम शेअर केला बरोबर, ती बहीण म्हणते अगं एवढंच ना, आहेत माझ्याकडे पैसे बँकेत, तू घेऊन जा, तुझं काम झाल्यानंतर मला दे. म्हणजे ह्यांचा त्यावेळेचा प्रॉब्लेम न राहता लगेचच सॉर्ट आउट होतो. सो हे फायटिंग स्पिरिट असतात आणि चान्सेस असतात लग्नानंतर सक्सेस होण्याचे. सो बघा 5 नंबरचे कोण कोण आहेत. त्याचबरोबर 5 नंबरच्या लेडीज बरोबर कोणी लग्न केलेलं असेल किंवा जेंट्स बरोबर कोणी लग्न केलेलं असेल तर त्या लोकांनी मला आता तुमचं मत सांगायचं आहे. येस, कोणाला विचारू बरं मी. ओके, मधूच. ओके, हा बोला. मॅडम, माझा जन्म 23 तारखेचा आहे हा आणि तुम्ही जे म्हणालात ते अगदी तंतोतंत बरोबर आहे. आणि लग्न झाल्यानंतर जो भाग्योदय आहे तो खरंच आमच्या म्हणजे माझ्यामुळे माझ्या मिस्टरांचा सुद्धा खूप भाग्योदय झाला. त्यांचा अगदी म्हणजे एंगेजमेंट झाली आणि लगेच त्यांचं प्रमोशन झालं आणि उत्तरोत्तर आमची अजून प्रगती होतच आहे स्वामींच्या कृपेने. पण जे तुम्ही म्हणालात ते मला अगदी तंतोतंत मान्य आहे अरे वा, आणि मला पटलं. चला तुम्हाला पटलं. बाकीचे पण काही असू शकतात, त्यांना मे बी 80%, 70%. येस, निधी वारणकर. सॉरी मॅडम, ते मुलीच्या नावाने माझं नाव ज्योती वरणकर आहे. ती तुमच्याकडे हा स्टुडंटच्या हा मध्ये हा येस येस, स्टुडंट मला नाव चेंज करायचं एंजल. लक्षात नाही राहिलं. हा 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 नाही, माझा पण 23 डिसेंबरचा जन्म. तंतोतंत जुळतं. आणि सेव्हिंगच्या बाबतीत मी अगदी म्हणजे ठराविक रक्कम मी बाजूला काढणार म्हणजे काढणार, मी त्याला हात लावत नाही. पैशांच्या बाबतीत तेवढं आहे. फक्त मला चिटिंग करायला स्वतःला नाही आवडत. मी स्वतः क्लासेस घेते. तर ज्यावेळेस मुलांना सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांची मी त्यांच्याकडनं कुठलेच पैसे ऑफर करत नाही. फक्त जेवढं मी वेळ त्यांना देणार त्याचेच पैसे घेते. ओके, चला छान. येस, प्रीतम खोत. अगदी बरोबर आहे सगळे पॉइंट्स. फक्त मॅडम आवाज चिटिंगच्या येत नाही बाबतीत तुमचा, जरा मोठा. तुम्ही जे सांगितलं आहे ते सगळं बरोबर एकदम जुळतंय माझ्या ओके गोष्टी. ओके, थँक्यू. चलो मॅच केलेला आहे. येस, दीपिका शिंदे. हा, बोलू शकता का. तुम्ही सांगितलेले प्रत्येक पॉइंट अगदी तंतोतंत जुळतात. मला फार उत्सुकता होती माझा 5 नंबर तुम्ही कधी सांगाल आणि कसं त्याप्रमाणे मी आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या स्वभावाबद्दल समोरची व्यक्ती सांगते तेव्हा फार छान वाटतं. आणि तुम्ही जे म्हणालात की सपोर्ट हा नेहमी मिळतो, तर हे अगदी 100% खरं आहे. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे सुद्धा माझ्या पत्रिकेत सांगितलंच होतं की तुला तुझ्या पाठीशी सदैव कोणी ना कोणी उभं असणार आहे. मला याचा अर्थ कळत नव्हता. पण आता तुम्ही जे बोललात की सतत तुझ्या पाठीशी कोणी ना कोणी उभं असणार आहे, आणि हे खरंच मला याची प्रचिती नेहमी येते स्वामींच्या कृपेने. ओके, चला ग्रेट. येस, रंजना सिंग. रंजना मॅडम, मराठी कळतं तुम्हाला. सरनेम सिंग आहे म्हणून विचारते. हो, नाही मॅडम, मी महाराष्ट्रीयनच आहे. माझं पुण्याकडलं घर आहे. अच्छा, मी लव्ह मॅरेज केलंय. पण जे तुम्ही सांगितलं ना 5 नंबर बद्दल, ते अगदी खरंच आहे. मी माझ्या सोसायटीचे अध्यक्ष आहे. त्या सोसायटीमध्ये 0 मायनस होता, काहीच म्हणजे नव्हतं. पण मी जेव्हा अध्यक्षपद घेतला, आज सोसायटीमध्ये 8 लाख रुपये आहेत. अरे वा. म्हणजे मी सोसायटीमध्ये तर प्रगती केलीच, पण माझ्या संसारामध्ये पण केली. मी पण माझा हे सगळा संसार मी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. अरे वा, अगदी घरापासून मिस्टरांच्या चांगल्या जॉब पर्यंत सगळे प्रयत्न केले आणि स्वामी कृपेने सगळं सक्सेस झालेलं आहे. पण जे चिटिंगचं आहे ना, ते चिटिंग मला आवडत नाही. कारण मला खोटेपणा आवडत नाही, त्याच्यामुळे दुसऱ्याने कोणी केलेलं आवडत नाही आणि मला ते पटत नाही. त्याच्यामुळे जे करायचं ते मेहनतीने करायचं आणि स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवून करायचं. म्हणजे तुम्ही जे 5 नंबर बद्दल सांगितलं ते खरं. आणि जे मदतीला ते पण अगदी खरं आहे की आपण टेन्शन मध्ये बसलं की समोरून कोण ना कोणतरी आणि भाऊ बहिणींची तर खूप साथ भेटते ह्याच्यामध्ये. अरे वा, चल काय म्हणजे पण तुमच्या प्रॉब्लेम आला बाबतीत तर भावाने तंतोतंत मॅच होतंय, 1 पॉइंट सोडून, राईट. येस, कारण सगळेच पॉइंट आपल्याशी मॅच होत नाही. काही पॉइंट असे असतात, काही जशी चांगली माणसं आहेत या जगामध्ये, काही चिटर पण असू शकतात, बरोबर ना. सो आपण
ते आपल्यावर नाही घ्यायचं. जे चांगले पॉईंट आहेत ते आपण उचलायचे. आणि जिथे कुठे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, काही प्रिकॉशन्स घ्यायला सांगितलेले असतात, त्याच्यामध्ये आपण थोडंसं चेंजेस करायचे. येस राधिका. एक मिनिट. हा. हा, अनम्यूट नाही होते तुमचं. बरं, आपण पुढे जाऊया का मग? हा, येस. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जे सांगितलं मॅडम ते तंतोतंत लागू पडतात. फक्त 2-3 पॉइंट्स आहेत ते लागू नाही पडत. जसं मी चिटिंग नाही करत आणि डिसिजन पण फार हळू घेते हम्म. आणि सेव्हिंग नाही होत माझ्याकडनं. हा, मग तेच मी तुम्हाला बोलते, हे तुमच्या 5 नंबरमध्ये आहे, पण तुम्ही ते करत नाहीये, तुमच्याकडून ते होत नाही, असं होते. जर तुम्ही हं. याच्यावर फोकस केलात तर डेफिनेटली तुम्ही एकदा सेव्हिंगचा आपल्या जीवनामध्ये यूज करा, म्हणजे स्टार्ट तर करा, मग बघा ते बरोबर होऊन जातं. म्हणजे न्यूमरोलॉजी काय सांगते, तुमच्याकडे जे पॉईंट नाहीयेत आणि तुमच्या नंबर्समध्ये आहेत तर ते मिळवण्याचा प्रयत्न करा. सुरुवात तर करा तुम्ही. चालेल चालेल. ठीक आहे. थँक्यू. येस. चलो, पुढे बघूया आपण. ओके, 5 नंबर झालेला आहे सगळ्यांचा आता. यांना कुठले प्रॉब्लेम असू शकतात ते आपण आता इथे नको डिस्कस करूया, कारण आता फक्त आपण नंबरच्या बद्दल जाणून घेऊया. सो यांना हेल्थ इश्यूज काय असू शकतात, सजेशन, त्यांचं प्रोफेशन. आता प्रोफेशन मध्ये एवढं सांगते की बँकिंग, इन्शुरन्स आणि फायनान्स फील्डमध्ये ही लोक जाऊ शकतात. सिटिंग जॉब म्हणजे ऑफिसमध्ये जी लोक बसून जॉब करता येईल ते काही कुठलाही जॉब ते करू शकतात. त्यांना सिटिंग जॉब यांना फार आवडतं. फिरतीचं न करता बसून एका जागेवर बसून जो जॉब असेल तो. सो आता आपण पुढे बघूया. कार्मिक नंबर्स काय आहेत. कार्मिक नंबर्स, हा, बाकीच्या सगळ्यांचे आता हँड डाऊन करा बरं. सगळ्यांचे हँड डाऊन करा. आता आपण डायरेक्टली कार्मिक नंबरकडे जाऊया. कोणाकोणाचे नंबर कार्मिक नंबर्स आहेत ते मला सांगायचे तुम्ही. ओके, 13 नंबर कोणाचा आहे त्यांनी हँड रेज करा. 13. एकच मिनिट. ओके, 13, 14, जे मी नंबर बोलते ना त्याने हँड रेज करा. 13, 14, 16, 19 आणि 10. ओके, 10, 13, 14, 16 आणि 19 हे कार्मिक नंबर आहेत. आता कार्मिक नंबर म्हणजे काय, कोणाला माहिती आहेत का? जर कोणाला याची आयडिया असेल तर मला सांगा. कार्मिक नंबर म्हणजे नक्की काय? अच्छा, नो आयडिया. चला आता आपण जाणून घेऊया की कार्मिक नंबर म्हणजे काय. ओके, सो आपण संपूर्ण लक्ष आता इकडे घ्या. कार्मिक नंबर म्हणतात त्याला, किंवा कार्मिक टेप नंबर्स असं म्हणतात. सो कार्मिक नंबर किंवा कार्मिक संख्या म्हणजेच काय, आपल्या पूर्वजन्मातील कर्माशी, पास्ट लाईफशी रिलेटेड काही गोष्टी, काही परिणाम आपल्या आयुष्यामध्ये असतात, ते आपल्याला भोगावे लागतात या जन्मामध्ये. आणि या जन्मामध्ये आपण गेल्या जन्मात काही केलेलं असतं ते या जन्मामध्ये सुधारण्यासाठी, ते कर्म पूर्ण करण्यासाठी या ईश्वराने आपल्याला पुन्हा त्याच तारखेला जन्माला घातलेलं असतं. त्याला म्हणतात कार्मिक संख्या. ओके, या संख्यांचा असा अर्थ आहे की पूर्वजन्मी काही विशिष्ट प्रकारची कर्म तुमच्या हातून करायची राहिली असतील, ती राहून गेली असतील, आणि म्हणूनच या ईश्वराने पुन्हा या जन्मामध्ये तुम्हाला त्याच तारखेला जन्माला दिलेला आहे. त्याला म्हणतात कार्मिक नंबर. म्हणजेच काय थोडक्यात, तर पास्ट लाईफ मध्ये काहीतरी तुम्ही अशी गडबड केलेली आहे, काहीतरी तुमचे कर्म बिघडलेले होते आणि ते सुधारण्यासाठी या परमेश्वराने तुम्हाला हा चान्स दिलेला आहे. म्हणजेच कार्मिक नंबर वाईट आहेत का? अजिबात नाही. कार्मिक नंबर छान आहेत. गेल्या जन्मात काहीतरी तुमच्याकडे पॉवर असणार आहे, पण त्या पॉवरचा कुठेतरी तुम्ही मिसयूज केलेला असणार आहे मे बी. ओके, आणि म्हणूनच तो मिसयूज या जन्मात नाही करायचंय. म्हणूनच या ईश्वराने, या युनिव्हर्सने तुम्हाला पुन्हा त्याच तारखेला जन्माला घालून ती चूक सुधारण्याची, काय म्हणतात, एक संधी, अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिलेली आहे. क्लिअर? सगळे टेन्शन मध्ये आले का?
आमचा कार्मिक नंबर का आहे म्हणून नाही. तर ती चूक सुधारण्याची एक जबाबदारी, एक संधी या ईश्वराने तुम्हाला दिलेली आहे. आणि आपल्या कुठल्याही चुका प्रेझेंटमध्येच आपल्याला सुधारायच्या असतात. म्हणूनच सगळ्या गोष्टी आपल्याला प्रेझेंटमध्येच करायच्या आहेत. ज्या 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 चुका आपण गेल्या जन्मात केलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का, आयडिया आहे का? नाही. कारण आपल्याला परमेश्वराने तसा शाप दिलेला आहे की तुम्हाला तुम्ही केलेलं कर्म लक्षात राहत नाही. माहिती आहे का गेल्या जन्मी मी कोण होती? आता PLR वगैरे आहे त्यामुळे आता आपण जाणून घेऊ शकतो की पास्ट लाईफ मध्ये मी कोण होती. पण त्याच्यापूर्वी आपल्याला जेव्हा PLR वगैरे काहीच माहित नव्हतं तेव्हा आपल्याला माहित आहे का, माहित होतं की मी कोण होती म्हणून? नाही. सो आता आपण जाणून घेऊया, जर आहे अशी गडबड तर मग आता काय करायचं. सो ज्या लोकांचा जन्म 10, 13, 14, 16, 19 या तारखांना झालेला आहे त्यांना म्हणतात कार्मिक. मग आता काय करायचं आम्हाला? तर आम्हाला आता चांगली कर्म करायची आहे आणि चांगली कर्म करून गेल्या जन्मी आम्ही जे काही केलेलं त्याला सेटल करायचंय. ओके. फॉर एक्झाम्पल आता नंबर घेऊया 10. 10 नंबरने मग काय करायला पाहिजे? 10 नंबरने आता लोकांना वाईट वगैरे न बोलता किंवा लोकांना दुःख न देता ब्लेसिंग्स मिळवण्याचा प्रयत्न करायचा. जेवढे मॅक्झिमम ब्लेसिंग्स मिळवता येतील तेवढे ब्लेसिंग्स मिळवण्याचा प्रयत्न करायचे. चांगलं कर्म करायचे. आणि हा पॉवरफुल नंबर आहे. पण जर तुम्ही आत्ता या प्रेझेंटमध्ये जर तुमचे कर्म चांगले झाले, तुम्ही ब्लेसिंग्स घेतलात अनेक लोकांचे, तर हा तुमचा नंबर इम्प्रूव्ह होणार आहे आणि त्याचे डबल ब्लेसिंग तुम्हाला याच जन्मामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. नंतर पुढे बघूया नंबर 13. आता नंबर 13 असा नंबर आहे की गेल्या कोणाकोणाचे बरं, हा आम्हाला फिजिकल हँड दाखवा. ओके. आता यांचं वैशिष्ट्य सांगते. नंबर 13 असा नंबर आहे की गेल्या जन्मात त्याने काहीतरी चुकीची कामं केलेली असतील. चुकीची कामं म्हणजे काय? गुंड प्रवृत्तीची लोक असतात बघा. मारझोड करणं, एखाद्याला मारणं, अगदी जीवानिशी मारणं वगैरे. म्हणजेच काय, तर काही वाईट गोष्टींचा वापर करून केलेली कर्म. सो या लोकांनी काही मर्डर्स पण केलेले असतील, किलिंग म्हणजे कोणाला तरी मारलं पण असतील, इनोसंट लोकांना सुद्धा मारलं असेल. आणि म्हणूनच या जन्मात या लोकांना जास्त हार्डवर्क करावं लागतं. मग त्यांनी काय करायचंय? सो येस, डेफिनेटली आपल्या जीवनाचा तो एक भाग आहे, आपल्या कर्माचा एक तो भाग आहे असं समजून आपली ड्युटी म्हणजेच आपलं काम, आपलं कर्म आपल्याला व्यवस्थित पार पाडायचं आहे. कारण जेव्हा ना आपलं प्रोग्रॅमिंग आपल्याला कळतं की या प्रेझेंटमध्ये माझ्या या जन्माचा अर्थ काय आहे, माझा रोल काय आहे, तेव्हा आपलं जन्म सार्थकी लागतं. आणि म्हणूनच जेव्हा एकदा का आपला रोल आपल्याला कळाला की बरोबर त्या रोलला आपण व्यवस्थित प्ले करायचंय, मग आपले कर्म हळूहळू बरोबर बॅलन्स व्हायला सुरुवात होतात. आणि हे रोल कळायला जी लोक आता अगदी या आपल्या ग्रुपमध्ये ज्या ज्या लोकांचं वय 24 वर्ष, 25 वर्ष, 26 वर्ष आहे त्यांनी स्वतःला लकी समजावं. कारण फार लवकर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. नाहीतर साठी पलटते तरी सुद्धा कळत नाही आम्हाला की आमचं कर्म काय होतं, आमचं रोल काय आहे. ठीक आहे ना? सो येस, डेफिनेटली तुम्ही तुमच्या मुलांचं क्रॉस चेक करायचंय, मुलांची बर्थडेट वगैरे, आणि त्यांना तसं तसं तुम्हाला जे रेमेडीज आहेत त्या करायला सांगायचे आहे. आता पुढे बघूया. जर 13 नंबरला 13 नंबरची वाईट वगैरे कामं केलेली असतील, मग काय करायचं बरं या नंबरने? तर या जन्मामध्ये तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. आणि येस, डेफिनेटली या लोकांचा ना देवावर एवढा विश्वास नसतो. त्यामुळे या लोकांनी थोडंसं मेडिटेशन करायला सुरुवात करायची आहे. थोडंसं आध्यात्मिक मध्ये आपला कल वाढवायचा आहे. जेवढं तुम्ही साधना कराल, जेवढं तुम्ही देवाची मनापासून पूजा कराल आणि चांगली कर्म कराल, तेवढं तुमचा हा नंबर बॅलन्स व्हायला सुरुवात होतो. मग जिथे 5 वर्ष लागणार असतील तिकडे 2 वर्षामध्ये बॅलन्स झालं तर काय वाईट आहे का? सो न्यूमरोलॉजी काय सांगते तुम्हाला, तर या नंबरचे असे इफेक्ट आहेत. तर तुम्ही तुमचा कर्म सुधारला तर जिथे डिले होणार असतो, जिथे 10 वर्ष लागणार असतात, ते तिकडे 5 वर्षात, 2 वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होते. ओके. आता पुढे बघूया. नंबर 14. आता नंबर 14 कोणाचा आहे चेक करा बरं. तुम्ही म्हणाल मॅडम मगाशी तर आम्हाला सांगितलं 4 आणि 1 5 नंबर तो खूप छान आहे, बॅलन्सिंगचा नंबर आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही कार्मिक नंबर आहेत. तर तो कुठला आहे? 14. ठीक आहे, एकच मिनिट. तो 14 नंबर बघूया. कोण कोण आहेत 14 नंबर? मला ऍड्रेस करून दाखवा बरं.
आता आणखीन एक विचारते, जे 14 नंबरवाले आहेत त्यांची आत्ताची पोझिशन कशी आहे? कोण सांगेल आत्ताची फायनान्शियल पोझिशन कशी आहे? किंवा घरी तुम्ही एखादी ऑर्डर दिलात तर ती फॉलो करतात का? तेवढी पॉवर आहे का तुमच्याकडे? येस, कोण सांगेल बरं? हा, हर्षाना बोला बरं. हर्षाना अनम्यूट करू शकता? 14 नंबर आहे का? आवाज नाही होत आहे. ओके, दीपिका बोला. हॅलो. हा, हा, सध्या तरी फायनान्शियल कंडिशन माझी चांगली आहे. घरी तुम्ही ऑर्डर देऊ शकता का कोणाला पण? ऑर्डर फॉलो होते हो, तुमची? हा सगळेजण ऐकतात, फक्त माझी छोटी मुलगी ऐकत नाही. हा, ती छोटी आहे पण बाकी सगळे ऐकतात. हो, ऐकतात, बऱ्यापैकी ऐकतात. ओके, म्हणजे हा नंबर 14 नंबर आहे ना, तो गेल्या जन्मात पण पॉवरफुल नंबर होता, या जन्मामध्ये सुद्धा पॉवरफुल नंबर आहे. आणि गेल्या जन्मात सुद्धा लोक यांचे ऐकत होते, लोक यांना फॉलो करत होते, यांचे इन्स्ट्रक्शन ऐकत होते. तसंच या जन्मामध्ये सुद्धा इनडायरेक्टली यांच्याकडे ती पॉवर असणार, कारण गेल्या जन्मातून ती आलेली आहे. त्यामुळे ऑब्विसली या लोकांनी, ही लोक कोणालाही कमांड देऊ शकतात, कोणालाही ऑर्डर करू शकतात, एवढी पॉवर यांच्यामध्ये असते. आणि यांची पर्सनॅलिटी अगदी स्ट्रॉंग असते की येस, हम करे सो कायदा, मी जे बोलेन तेच. आणि इतर लोक यांचं ऐकतात बरं, घरातले सुद्धा, बाहेरचे सुद्धा. थोडासा दरारा असतो यांच्या नावाचा. ओके, सो ही पॉवर कुठून आलेली असते? गेल्या जन्मातून. आता आपण पुढे बघूया की 14 नंबरने गेल्या जन्मात काय केलेले असतं, त्यामुळे या जन्मामध्ये यांना हा पुन्हा कार्मिक नंबर मिळालेला आहे. यांनी आपल्या पॉवरचा कुठेतरी मिसयूज केलेला आहे. मिसयूज म्हणजेच काय? यांच्याकडे सपोज आता मी एका ज्वेलरीची मालकीन आहे. ओके, मी ज्वेलरीची मालकीन आहे आणि माझ्याकडे 14 नंबरची एक लेडीज काम करते. तिला मी सांगितलं, बाबा अरे मला आता काय वेळ मिळत नाही, सो माझं शॉप तूच हँडल कर. ओके, आणि ती लेडीज आहे 14 नंबरवाली. पण ही लेडीज काय करणार मग? मी तिला जी पॉवर दिलेली आहे त्या पॉवरचा ती मिसयूज करणार. मग त्या गल्ल्यातले पैसे थोडेफार लंपास करणार. म्हणजेच काय करणार, तर आपल्या पॉवरचा कुठेतरी मिसयूज करणार. ओके, तो त्यामुळे या जन्मामध्ये जर तुम्हाला हा नंबर पुन्हा मिळालेला असेल तर तुम्ही काय करायचंय? तुम्हाला जे काम देवाने दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे. त्या कामाचा मिसयूज करायचा नाही. व्हॉटेव्हर जे काही असेल तुम्हाला ते. सो आय होप असं आता कोण करणार नाही, कारण 14 नंबरला आपल्याला पुन्हा जायचं आहे का? नाही. त्यामुळे आता जी पॉवर, जी पोझिशन तुम्हाला दिलेली आहे ती व्यवस्थित सांभाळायची आहे. त्या पोझिशनचा मिसयूज करायचा नाहीये, अफरातफर करायची नाहीये. सो या गोष्टी तुम्हाला या जन्मात जर तुम्ही फॉलो केला तर येस, डेफिनेटली तुम्हाला याचे रिझल्ट चांगले मिळणार आहेत. ठीक आहे, सो याला म्हणतात कार्मिक नंबर्स, कार्मिक डेप्ट. जे कर्ज आपण गेल्या जन्मातून या जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड करत आलेलो असतो आणि पुढे पुन्हा जन्मामध्ये आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं नसेल तर या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. ओके, आता नंबर 16 कोण आहेत बरं? 16 नंबरचे बाकीच्या सगळ्यांनी हँड डाऊन कर. फक्त 16 नंबरचं खूप छान गोष्ट आहे त्यांची. फक्त 16, बस 2च आहे. जाऊ दे, मग मी सांगतच नाही. 2च असतील तर मी त्यांनाच पर्सनल मेसेज करून सांगते, बाकीच्यांना सांगतच नाही. मला हँड दिसले पाहिजे रेज झालेले, इमोजीवाले हँड्स. 16 नंबर इमोजीवाले हँड्स. एवढ्या लोकांमध्ये 16 नंबरवाले फक्त 3च व्यक्ती आहेत का? बरं, उद्यापासून मी सगळ्याच ग्रुपवर लिंक शेअर करणार नाही. ओके, आता 16 नंबर बद्दल एक सांगते. या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं की तुम्ही अनेक लोकांना गेल्या जन्मात ज्यांनी ज्यांनी तुम्हाला प्रपोज केलेलं होतं त्या सगळ्यांना तुम्ही नकार 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 दिलेला आहे. आणि त्यामुळे अनेक लोकांनी तुमच्या प्रेमापोटी आत्महत्या सुद्धा केलेली असेल, सुसाईड केलेली असेल. आणि म्हणूनच या जन्मामध्ये तुम्हाला हा नंबर पुन्हा मिळालेला आहे. कोण कोण आहेत बरं? मुखदर्शन झाले तर बरं होईल. बरं, सगळ्यांनी आपलं व्हिडिओ ऑफ केलेले आहेत. ओके, शीतल मॅडम, आपला सेशन लाईव्ह असतो त्यामुळे तुम्ही सरळ बसायचं आहे, झोपून माझं सेशन अटेंड करायचं नाहीये.
व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल, कारण माझ्या सेशनला ना मला नाही आवडत असं कोणी झोपून. असं एवढं तुम्हाला एवढं वाटत असेल तर प्लीज लिव्ह करा किंवा व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल. आपले सगळे क्लासेस लाईव्ह असतात, रेकॉर्डिंग असतात, त्यामुळे हे रेकॉर्डिंग अपलोड करते मी. येस. सो येस, डेफिनेटली अनेक लोकांना याने नकार दिला असेल, अनेकांची मनं दुखावली असतील, आणि म्हणूनच या जन्मामध्ये तुम्हाला हा नंबर मिळालेला आहे. याचा अर्थ सगळ्यांना आता होकार देत बसायचा का आम्ही? तर अजिबात नाही. पण या जन्मामध्ये जी लोक यंग असतील, आता ज्या कॉलेजच्या वगैरे तरुणी असतील, ओके, तर त्यांनी काय करायचं, एखाद्याला न दुखवता नकार द्यायचा आहे, की बाबा रे मला नाही जमणार तुला हो बोलायला, काहीही तुम्ही सांगू शकता, पण विथ रिस्पेक्ट. ठीक आहे. त्यानंतर आता 16 नंबर वाले कोण कोण आहेत बरं अजून बघा. येस. तो या लोकांनी आपल्या पॉवरचा सुद्धा मिसयूज करायचा नाहीये, आणि ही लोक जास्त इमोशनल असतात, सो त्यांनी जास्त इमोशनल राहायचं नाहीये. ठीक आहे. खूप 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 अति इमोशनल असतात. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. 19 नंबर. 19 नंबर सुद्धा काय आहे? कार्मिक नंबर, भरपूर पॉवर असणारा नंबर. आणि येस, आपल्या पॉवरचा या लोकांनी सुद्धा काहीतरी गैरवापर केलेला असतो, म्हणून हा नंबर तुम्हाला मिळालेला असतो. जे काही तुम्ही मिसयूज केलेला आहे त्याला पुन्हा एकदा नव्याने आपले कर्म रिपेअर करण्यासाठी दिलेला आहे. सो येस, डेफिनेटली तुम्हाला सुद्धा काय करायचंय, तर काहीतरी आपले कर्म बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अब्युज ऑफ पॉवर, पॉवरचा मिसयूज केलेला आहे, म्हणजेच गेल्या जन्मात तुम्ही कोणतरी मोठे राजा महाराजा असणार आहे. सो तुमच्या अंडर जी जी लोक काम करतायत त्यांचा तुम्ही मिसयूज केलेला असणार आहे, म्हणूनच तुम्हाला या जन्मामध्ये हा नंबर मिळालेला आहे. सो गेल्या जन्मामध्ये खूप पॉवरफुल नंबर होता 19, खूप पॉवरफुल, अगदी राजे महाराजांना मिळालेला हा नंबर. ओके. सो या जन्मात तुम्हाला मिळालेला आहे. सो तो काय म्हणतोय, तुमच्या अंडर जी लोक काम करतायत, तुमच्यावर जी भरोसा ठेवून आहेत, त्यांचा मिसयूज करू नका, त्यांचा गैरवापर करू नका. त्या तुम्हाला मिळालेल्या पॉवरचा उपयोग वाईट कामासाठी करू नका. दॅट्स इट. तो यांना काय करायचंय, आपले कर्म चांगले करायचे, रिपेअर करायचं. क्लिअर झालं का? ओके. चला आता सगळ्यांनी हँड डाऊन करायचे. नंबर 16 तर सांगितलं ना मी. जी लोक टीनेजर्स आहेत, सपोज एखादा मुलगा त्यांना प्रपोज करतोय, आपली फिलिंग्स एक्सप्रेस करतोय त्याच्या समोर, तर त्यांनी काय करायचंय, नम्रपणे त्याला नकार द्यायचा आहे. असं नाही करायचं की आपल्या प्रेमामध्ये आधी वेडं करायचं, 2-4 वर्ष आपण मस्त फिरायचं आणि नंतर त्याला नकार द्यायचं. मग तो काय होणार, डिप्रेशन मध्ये जाणार. डिप्रेशन मध्ये जाऊन अशी मुलं काही करू शकतात. मग त्याचं ब्लेम कोणावर येणार? तुमच्यावर. आणि त्यामुळे तुम्हाला त्याची कार्मिक जे काही इश्यूज असतात ते तुम्हाला भोगावे लागतात. त्यासाठी अशा लोकांना आपण आदरपूर्वक, रिस्पेक्टपूर्वक नकार द्यायचा आहे. ओके. सरळ सरळ सांगायचं, बाबा तुला ज्या फिलिंग्स आहेत माझ्याबद्दल, मला तशा फिलिंग्स काहीच नाहीये. दॅट्स इट. ओके. 27 नंबर कार्मिक नंबर नाहीये. हे 4च नंबर आहेत, ते कार्मिक नंबर सांगितले मी तुम्हाला. ठीक आहे. चलो आता पुढे जाऊया. आता प्रत्येक नंबरचं आपण नाही करणार आहोत, कारण आपले हे फ्री सेशन आहेत. फ्री सेशनला लिमिटेशन असतं. सगळंच फ्री मध्ये सांगून माझं पोटपाणी कशावर चालणार बरं मग? चला पुढे जाऊया आपण. तो आता आपण किंग आणि क्वीन नंबर घेऊया. पर्सनॅलिटी आणि डेस्टिनी नंबर. चलो सुरुवात करूया. हा, आता मला सांगा बरं, किंग नंबर म्हणजेच काय? तर आता आपण जे बघितले सिंगल डिजिट वाले नंबर, म्हणजे ज्या कोणाचाही जन्म कुठल्याही महिन्याच्या 1 तारखेला, 5 तारखेला, 12 तारखेला, 25 तारखेला झालेला आहे, तो नंबर काय झाला? आपला मुलांक नंबर. आणि त्याला आपल्याला सिंगल डिजिटवर आणायचंय. सिंगल डिजिट म्हणजे काय? 25 तारखेला झालेला असेल तर 2 आणि 5 किती? 7. मग त्याचा मुलांक किंवा किंग नंबर किंवा काय म्हणू शकतो, ड्रायव्हर नंबर,
पर्सनॅलिटी नंबर काय झाला 7. आता आपण भाग्यांक म्हणजेच डेस्टिनी नंबर घेऊया. ओके, चलो इकडे बघा सगळ्यांनी. ओके, आता मला कोणाची तरी एखादी बर्थ डेट सांगा बरं. कोणाचीही सांगा म्हणजे मला कळेल, तुम्हाला पण कळेल. चौदा 5/1985 अशी माझ्याकडे आलेली आहे. कोणती आलेली आहे बरं आता? एकच मिनिट. अं, चला ही डेट माझ्याकडे एक आलेली आहे. 18 डिसेंबर 1985. ओके, ही एक डेट आहे माझ्यासमोर आलेली आहे. तो याच्यामध्ये मला मूलांक काढायचा आहे. त्याला आपण म्हणतो पर्सनॅलिटी नंबर. आणखी काय म्हणतो त्याला आपण? किंग नंबर. आणखी काय म्हणतो? ड्रायव्हर नंबर. किंवा काही लोक काय म्हणतात त्याला? पर्सनॅलिटी नंबर, किंग नंबर, ड्रायव्हर नंबर. येस, आणखी काय मूलांक वगैरे. ओके, सो आता आपण इकडे बघूया. सो 18 नंबर आहे. एकच मिनिट. अठरा नंबर आहे. 18 नंबरचा आता सिंगल डिजिटवर करा बरं. या नंबरला सिंगल डिजिटवर आणूया. 1 and 8 9. सो 9 नंबर तुमचा काय झालेला आहे? तुमचा मूलांक म्हणजे पर्सनॅलिटी नंबर, तुमचा किंग नंबर किंवा तुमचा ड्रायव्हर नंबर. ओके, हा झाला तुमचा मूलांक. आता बघूया आपण भाग्यांक. भाग्यांक काढताना म्हणजेच भाग्यांक म्हणजेच काय? तुमचा डेस्टिनी नंबर. आता डेस्टिनी नंबर बद्दल मी थोडंसं डिटेल सांगतो तुम्हाला. डेस्टिनी नंबर म्हणजेच तुमचा भाग्यांक नंबर. ओके, याला तुमचा क्वीन नंबर सुद्धा म्हणतात. किंग अँड क्वीन. सो हा क्वीन नंबर. किंग पेक्षा थोडीशी किंग सारखाच पॉवरफुल असणारा नंबर क्वीन नंबर. सो हा आहे तुमचा डेस्टिनी नंबर, क्वीन नंबर किंवा याला कंडक्टर नंबर सुद्धा असं म्हणतात. आणि हा आपल्याला सिंगल डिजिटवर आणायचा आहे. सो 1 + 8 याचा आपल्याला पूर्ण टोटल करायचंय. चला बरं करा टोटल सगळ्यांनी आणि मला एक्झॅक्टली नंबर सांगा. 1 + 8 + 1 + 2 + 1 + 9 + 8 आणि +5. करा बरं टोटल किती आहे मला सांगा सगळ्यांनी मिळून. हा, मी नाही करत आता, तुम्हीच सांगा मला टोटल. 35 येते का? किती येते? कोणी 35, कोणी 30? मला टोटल नंबर सांगा. सिंगल डिजिटवर आणू नका, टोटल नंबर सांगा. 35 येते ना? ओके, चलो 35. तो याचं टोटल झालेली आहे 35. 35 ला आपण पुन्हा एका सिंगल डिजिटवर आणणार आहोत. 3 + 5 8. सो हा 8 नंबर काय झाला यांचा? भाग्यांक किंवा डेस्टिनी नंबर किंवा क्वीन नंबर, कंडक्टर नंबर. आता आपल्या सगळ्यांकडे 2 नंबर आहेत. एकच मिनिट. आपल्या सगळ्यांकडे 2 नंबर आहेत. एक आपला पर्सनॅलिटी नंबर ज्या दिवशी आपला जन्म होतो आणि एक आपला डेस्टिनी नंबर. म्हणजेच काय? तर आपल्या नंबरची टोटल. आपल्या आयुष्यामध्ये 2 वेळा बदल होतात. एक आपण जन्माला आल्यानंतर आणि एक आपल्या वयाच्या 35 किंवा 40 नंतर. बघा, काही लोकांचं आयुष्य आधी खूप स्ट्रगल
किंवा खूप हार्डवर्क करण्यामध्ये जातं आणि वयाच्या 35 नंतर त्यांना जे हवंय ते सगळं आरामात मिळायला पण सुरुवात होते. म्हणजेच 2 वेळा आपल्या लाईफमध्ये चेंज होतो. एकदा आपल्या जन्माला आल्यानंतर आणि एक वयाच्या 35 किंवा 40 नंतर. त्याला म्हणतात आपला डेस्टिनी नंबर. ओके. डेस्टिनी म्हणजेच काय मराठीमध्ये काय म्हणतात बरं त्याला डेस्टिनी नंबरला? आपला भाग्यांक. भाग्य बदलण्याचा नंबर तो काय आहे? काहींचं बघा वयाच्या 35 नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये चेंजेस होतो किंवा काहींचा वयाच्या 30 मध्ये सुद्धा बदल व्हायला सुरुवात होतात. सो जसं तुमचे कर्म बॅलन्स व्हायला लागतात तसे काहींना 30 वर्षामध्ये पण रिझल्ट मिळतात, काहींना 35 मध्ये पण रिझल्ट मिळतात. पण येस डेफिनेटली जसे आपले कर्म बॅलन्स व्हायला लागतात तसे हे रिझल्ट मिळायलाच लागतात. मग हे रिझल्ट कशावर अवलंबून असतात? तर तुमचा जो डेस्टिनी नंबर येतो त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणूनच जन्म होतो तेव्हा मुलांक काम करतं आणि 35 नंतर तुमचा भाग्यांक काम करायला लागतो. सो त्याबद्दल आपण इथे थोडक्यात जाणणार आहोत पुढच्या भागामध्ये. तो इथपर्यंत क्लिअर आहे का? किती वाजले बरोबर? एकच मिनिट. प्रत्येकाने आपला किंग नंबर आणि डेस्टिनी नंबर काढा बरं. सो प्रत्येकाने आपापलं काढायचंय. आणि त्याच्यातले मी एक 2-3 एक्झाम्पल तुम्हाला उद्या परवा देण्याचा प्रयत्न करेन. फक्त तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी नंबर, किंग नंबर, ड्रायव्हर नंबर किंवा पुढे आपण काय बघितलं आपण सो डेस्टिनी नंबर हे आपल्याला काढून ठेवायचं आहे. सो आता मी त्याला नाव देते पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर. हे 2 लक्षात ठेवा. कारण बरीच नावं वेगवेगळी आहेत त्याला. सो आपण इथे नाव देऊया पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर. ठीक आहे. तो आता पुढे जाऊया. कंपॅबिलिटी नंबर्स. काल जसं की कोणीतरी मला एक प्रश्न विचारला होता की मॅडम कुठला नंबर आमच्यासाठी चांगला आहे, कुठल्या व्यक्तींबरोबर आम्ही फ्रेंडशिप करावी, बरोबर ना? किंवा कुठल्या व्यक्तीचं माझ्या मुलीशी किंवा माझ्या मुलाशी लग्न व्हावं, मॅच मेकिंग. तर आता आपण ते जाणून घेऊया. कुठल्या व्यक्तीबरोबर मी पार्टनरशिप करावी. ओके. चला एक कॉलम ड्रॉ करा बरं. 4 कॉलम ड्रॉ करा. एकामध्ये प्लॅनेट लिहायचं आहे, एकामध्ये फ्रेंड्स नंबर लिहायचे आहेत, एकामध्ये नो फ्रेंड्स म्हणजे एनिमी नंबर आणि एकामध्ये न्यूट्रल. 4 असे कॉलम रेडी करा. ड्रॉ करून झाले की सांगा मला. हा झालं का? ओके. चला सुरू करूया आपण. पहिलं लिहा. इथे लिहा नंबर 1.
नंबर वनचा प्लॅनेट कोणता आहे? त्याला म्हणतात किंग, म्हणजे आपल्या फादर सारखा. याला आपण नाव ठेवूया किंग, म्हणजे आपल्या वडिलांसारखा. किंग किंवा आपली फादर फिगर आपण याला म्हणू शकतो. नंबर वन प्लॅनेट आहे सन. आता याचे मित्र कोण कोण असू शकतात, किती नंबरचे, तो तुम्ही लिहा. 9253 फ्रेंड्स नंबर आहेत 9253. आणि यांचा एनिमी नंबर आहे नंबर 8. 8चा एनिमी नंबर आहे नंबर 8. आता न्यूट्रल नंबर म्हणजेच काय, तर त्या व्यक्ती यांच्या आयुष्यात येऊन यांचं काय नुकसान पण होणार नाही आणि यांना काही लाभ पण होणार नाही. तो नो प्रॉफिट नो लॉस, न्यूट्रल नंबर असं आपण म्हणू शकतो. तो ते नंबर आहेत 4 and 7. 4 and 7. नो लॉस नो प्रॉफिट, न्यूट्रल. ओके, चल नेक्स्ट. नंबर 2. नंबर 2 कशा सारखा असतो? चंद्रमा. प्लॅनेट कोणता आहे? मून. कसा असतो तो? आपल्या आईसारखा किंवा क्वीन सारखा. क्वीन किंवा मदर असं लिहू शकता इथे. क्वीन, मदर. तर यांचे फ्रेंड्स नंबर किती आहेत बघा. 1532. फ्रेंड्स नंबर 1. मला इथे व्यवस्थित लिहिता येत नाहीये, खूप मोठं मोठं होतं अक्षर. 1532. ओके. आणि यांचा नो फ्रेंड्स म्हणजे एनिमी नंबर 1. 2 नंबर वाल्यांचा एनिमी नंबर कोणते आहेत ते बघूया आपण. 849. 849. येस. आणि यांचे न्यूट्रल नंबर आहेत 6 and 7. मी आता सांगते तुम्हाला तोंडाने, नाहीतर वेळ लागेल. 6 and 7 हे त्यांचे न्यूट्रल नंबर आहे. अरे सॉरी, लाईन. ओके. सो पुढचा नंबर आहे नंबर 3. नंबर 3 म्हणजे गुरुचा नंबर. कशी एखादी टीचर म्हणू शकतो. ओके. गुरुचा नंबर म्हणजेच काय? ज्युपिटर. हा, यांचे फ्रेंड्स नंबर लिहून घ्या. नंबर 3 चे फ्रेंड्स नंबर 15327. 15327. नो फ्रेंड्स. यांचे नो फ्रेंड्स कोणते आहेत? नंबर 6. 3 आणि 6चा 36चा आकडा. 3 नंबर वाल्यांनी 6 नंबर बरोबर फ्रेंडशिप करायची नाही, पार्टनरशिप करायचं नाहीये, कारण 3 आणि 6 36चा आकडा असतो. यांना न्यूट्रल नंबर कोणते आहेत? 4, 8, 9. ना नुकसान होणार यांच्याबरोबर पार्टनरशिप केली तर, ना लॉस होणार. न्यूट्रल, काही फरक पडणार नाही. नंतर नंबर 4 घेऊया आपण. नंबर 4 राहू. राहू म्हणजेच काय? राहू कसा येतो? राहूचं स्वरूप कसं दिलेलं आहे? एखाद्या गँग प्रमाणे. ओके. मग राहूचं कोण आहे फ्रेंड्स? राहूचा स्वभाव कळणं कठीण असतं. तो राहूचे फ्रेंड्स कोण आहेत? 715. 7 नंबरशी यांचं बऱ्यापैकी जुळतं. 1 नंबरशी जुळतं. 5 नंबर वाल्यांशी जुळतं. 6 नंबर वाल्यांशी जुळतं. बघा मी राहूचे काय काय सांगितलेले आहेत. 1,
7 सॉरी राहू बोलतोय ना आपण. 7 लिहून घ्या. 7 1 5 6 1 5 6 आणि पुढे आहे 4 आणि 8. पण आता इथे काय करायचं लक्षात द्या, महत्वाची गोष्ट आहे. 4 आणि 8 नंबरच्या वर तुम्हाला स्टार करायचे. का स्टार करायचे ते सांगते मी. ओके. 4 आणि 8 नंबरच्या वरती स्टार करायचे तुम्हाला. का स्टार करायचे? तर तुम्ही 4 नंबरवाले जर आहात आणि तुम्ही 7 नंबर, 1 नंबर, 5 नंबर, 6 वाल्यांची मैत्री केली किंवा 4 नंबर, 8 वाल्यांची मैत्री केली तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळणार आहेत. तुमचे ते बेस्ट फ्रेंड राहणार आहेत. पण 4 नंबरवाल्याने 4 नंबरवाल्याची किंवा 8 नंबरवाल्याशी लग्न केलं म्हणजेच आता इथपर्यंत ठीक आहे बाबा, फ्रेंडशिप आहे म्हणजे आपलं रिलेशन परमनंट नाही झालेलं आहे. पण लग्न केलं की काय होतं, परमनंट रिलेशनशिप होतं. आणि परमनंट रिलेशनशिपमध्ये एकदा का तुम्ही आलात की मग तुमचं बिनसायला सुरुवात होतं, तुमचं पटत नाही. सो टेम्पररी रिलेशनशिपमध्ये 4 आणि 8च्या तारखांबरोबर असणाऱ्या लोकांबरोबर यांचं पटू शकतं. पण जेव्हा रिलेशनशिप परमनंट होतात तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होतात, वाद व्हायला सुरुवात होतात. आणि म्हणूनच 4 नंबरवाल्याने 4 नंबरवाल्याशी किंवा 8 नंबरवाल्यांशी लग्न करायचं नाही. ओके. आता 4 नंबरवाल्यांचे नो फ्रेंड्स किंवा एनिमी बोलू शकतो. लिहून घ्या. 2 9 4 8 2 9 4 8. आता 4 8 ला पुन्हा इथे स्टार करा डोक्यावर. जोपर्यंत हे त्यांचे टेम्पररी फ्रेंड आहेत तोपर्यंत हे त्यांचे मित्र असणार आहेत. पण ज्या क्षणी यांचं रिलेशनशिप होणार आहे त्या क्षणी हे पक्के दुश्मन होणार आहेत एकमेकांचे. आहे का कोण असं की या नंबरच्या व्यक्तीबरोबर माझं लग्न झालेलं आहे? ओके. आता 4 नंबरवाल्यांचं न्यूट्रल काय आहे? तर नंबर 3 बरोबर म्हणजे यांना ना फायदा होणार आहे ना नुकसान होणार आहे. ओके. किती वाजले बरं? चला बाकीचं आपण उद्या घेऊया. 4 नंबर पर्यंत आलोय. सो बाकीचं आपण उद्या घेऊया. ठीक आहे. सो 4 आणि 8चं तेवढं फक्त लक्षात ठेवायचंय. जर तुम्ही परमनंट रिलेशनशिपमध्ये आलात तर ऑब्व्हियसली तुमच्यामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात. पण ही मी शक्यता सांगितलेली आहे तुम्हाला. ठीक आहे ना. काहींचे वाद विकोपाला जातात तर काहींचे जे रेग्युलर चालतात इतर लोकांसारखे तसेच चालतात. ओके. सो आता 1:20 झालेला आहे आणि माझं 1:30 वाजलेला आहे. माझा पुढचा सेशन आहे आता. सो येस, आपण आता उद्या बघूया बाकीचे जे सगळं आहे ते. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. उद्या सेम टायमिंगला आपला क्लास सुरू होईल. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.